घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदर-पाड उड्डाणपुलाचे आज लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग देखील बांधला आहे। त्यामुळे अपघातावरती आणि बेशिस्त वाहतुकीवरती देखील आळा बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल हा नागरिकांना वापरात येत नव्हता। तो आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केल्यानंतर तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात येणार आहे। ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहनं वाहतूक करतात। तसेच वसई भागातील नोकरदार वर्ग देखील घोडबंदर रस्त्यामार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत असतो। गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घोडबंदर मार्गावरती वडाळा, घाटकोपर, कासारवडवली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यालगत आणि दुभाजकांवरती ठिकठिकाणी मार्गविरोध उभारले आहेत। त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवरती होतोय। घोडबंदर मार्गावरती सध्या चितळसर, मानपाडा, पातलीपाडा, मागभीड भागात उड्डाणपूल आहेत, परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमीच संथ असते। घोडबंदर मार्गावरील भाईंदर-पाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे। तसेच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं काम MMRDने सुरू केलं होतं। या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं आहे आणि हा उड्डाणपूल अखेरीस या उड्डाणपुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे। हा उड्डाणपूल सुरू झाल्याने भाईंदर-पाडा, नागलाबंदर, गायमुख, कासारवडली भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन MMRDA MMR क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे। मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। त्यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे। MMRDAला देखील मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। चांगलं काम, उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील, वरून गाड्या जातील, त्याच्यावर मेट्रो जाईल, त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल। यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख, आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दहिसर चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा, त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे। त्यामुळे पूर्णपणे वडाळा, गायमुख ते दहिसर ते अंधेरी, अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल, लूप तयार होईल आणि मुंबई MMRमधला माणसाला या ठिकाणी कुठं जाता येईल। हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दहिसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो 9 ही मेट्रो 9 जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे। मेट्रो 2A ला जोडते, मेट्रो 7, मेट्रो 7A, मेट्रो 10 ही आपण आता हे बोलतोय ते, याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते।